नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे PWD गेस्ट हाऊस लोणार येथेच. बघू शकता इथे एक साप आहे जो शेलाटी, याच्यात करंट आहे का रे? ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, जो एक बिनविषारी साप आहे. त्या पिशवीत ग्लोव्ज आहेत, काढ बरं. ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, शेलाटी, बिनविषारी साप. थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात. कवड्या झालं, दिवड झालं, त्यानंतर हाही साप पकडल्यानंतर चावतातच. लांबीला एकदम शिडशिडीत असणारा शरीराने, अतिशय चपळ. चिडल्यानंतर बघू शकता कसा त्याचा स्केल्समध्ये ब्लू कलरचा मोरपंखी कलर जो आहे तो एकदम छान उठून दिसतो. जीभ जी आहे ती सुद्धा थोडीशी ब्लूइश असते. मराठीमध्ये रुका आणि स्थानिक भाषेत शेलाटी म्हणतात. अतिशय चपळ असलेला, झाडावर भिंतीच्या चापडीमध्ये अशा ठिकाणी राहणारा हा साप. त्याला सोडून देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. हां, तर ते भीतीचं वातावरण, काय भीतीचं वातावरण? झाडावर राहणारा साप आहे. असल्यानंतर मध्ये आल्यानंतर आम्ही आहेतच ना पकडायला परत. नाही, पण हेच आपले गेस्ट रूम मध्ये जर आलं तर हो, काय नाही, जातात निघून. बाजूला सोडून देऊ. बिनविषारी असलेला ब्राऊन कलरचा, शरीराच्या मध्यभागी म्हणजे पाठीवर एक लाईट ब्राऊन कलरचा पट्टा असतो. रुका किंवा रुकाई. अतिशय सुंदर साप. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो त्याचा मोरपंखी कलर आहे स्केल्समधला, तो एकदम छान उठून दिसतो. त्याच्या खाद्यामध्ये पाली, सरडे हे ह्याचं प्रायमरी फूड. बऱ्याच वेळेला काही छोटे पक्षीसुद्धा खातो हा साप. हे सुंदर मोरपंखी कलरचा उठून दिसतो. लांबीला एक 4-4.5 फुटापर्यंत वाढणार. रुका किंवा रुकाई, इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, स्थानिक भाषेत शेलाटी. पूर्णपणे बिनविषारी असलेला असा, अतिशय चपळ. इथेच बाजूला त्याला आपण सोडून देतोय. अतिशय स्पीडमध्ये निघून जाणारा, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लिहिल्या उड्या मारणारा असा रुकाई, रुका, ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, शेलाटी. तुला दिसला का? हे आहेत गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक अनिल गुळवे. आणि दिसला कुणाला? काय, कसं काय दिसलं? मी बाकड्यामध्ये बसलो होतो, पाखरं खेळायला लागले, एकदम लक्ष गेलं सामने. पक्षी ओरडायला लागले. थोडंसं लक्ष ठेवायचं. असा कुठला काही आवाज आला तर 100% तिथं अशी काहीतरी एखादी गोष्ट असू शकते. पक्षी ओरडायला लागल्यानंतर मांजर बिंजरही असू शकते एखाद्याला. आणि लक्ष दिलं ना त्याच्यामुळे. ही दुसरी वेळ, ह्याच्या आधी सुद्धा हात सेम साप पकडला होता इथे. तर थोडीशी काळजी घ्यायची, कुठलंही सामान डायरेक्ट उचलायचं नाही. आणि दिसला साप एवढ्या तर आम्हाला फोन करायचा. ठीक आहे, धन्यवाद. वेलकम.